नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कुठल्या विषयावरती बोलणार आहोत. तर मित्रांनो, 2026मध्ये आहे ना, जर कार सेल्सचा डेटा जर आपण पाहिला तर याच्यामध्ये आहे ना, मॅन्युअलपेक्षा ॲटोमॅटिक गाड्या जास्त सेल झालेल्या आहेत. तर याचं कारण आजकालची जीवनशैली. मित्रांनो, पहिलेच आपण एवढं सिटीमध्ये जे लोक राहतात, ते ऑफिसमधून येण्या-जाण्यामधून एवढे परेशान असतात की अजून मॅन्युअल गाडी चालवत घरी जाणं म्हणजे एक डोक्याला त्रास आहे. म्हणून आजकाल खूप लोक आहे ना ॲटोमॅटिककडे वळाले आहेत. मित्रांनो, ॲटोमॅटिक गाडी मॅन्युअलपेक्षा कशी वेगळी आहे, तिचा गिअरबॉक्स कसा आहे, कसा काम करतो, आपण या व्हिडिओमधून आज जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ किंवा ही इन्फॉर्मेशन आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर मित्रांनो, ही ह्युंडाईची कार आहे आणि ह्युंडाईच्या कारमध्ये ना, हे असं एक ॲटोमॅटिक गिअरबॉक्स येतं. म्हणून हा AMT गिअरबॉक्स आहे. तर AMT गिअरबॉक्समध्ये काय, हा एकदम स्टार्ट लेवलचा गिअरबॉक्स आहे ॲटोमॅटिक. जे की थोडे कमी, ज्या 1000 किंवा 1000 1100 CCच्या अशा गाड्या आहेत ना, त्यांच्यामध्ये हा AMT गिअरबॉक्स आहे, तो खूप प्रचलित आहे. तर याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, आता बघा इथे तुम्हाला आहे ना, 3 हे दिसतील, R, N आणि D. तर R म्हणजे आपण ज्यावेळेस हा इथे बघा, हे ह्युंडाईच्या कार्समध्ये ना, हे असं इथे असं बटन पुश करावं लागतं. ज्यावेळेस तुम्हाला दिसतं का, ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स टाकता त्यावेळेस असं गाडी आहे ना, गिअरबॉक्समध्ये असं याला पुश करून आहे ना, मग असं न्यूट्रल आणि मग हे असा रिव्हर्समध्ये जातो. हा आता गाडीचा रिव्हर्स झालेला आहे. हा रिव्हर्स गिअर आहे. R म्हणजे रिव्हर्स गिअर. आणि हा तुमचा न्यूट्रल. हा न्यूट्रल झाला तुमचा. मध्ये जो आहे, काय करायचं, ज्यावेळेस गाडी तुम्ही रिव्हर्समध्ये असेल त्यावेळेस जो हा बटन आहे हा प्रेस करायचा आणि मागे यायचा. हा प्रेस नाही केला तर तो पाठीमागं किंवा पुढे जाणार नाही. हा प्रेस करूनच पुढे जाईल आणि प्रेस करूनच मागं येईल, न्यूट्रलमध्ये येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही गाडी स्टार्ट करता त्यावेळेस तुम्हाला गाडी स्टार्ट करून हा ड्राईव्हमध्ये टाकायचा आहे. ड्राईव्हमध्ये गिअर तुम्हाला दिसेल त्यावेळेस समजून जा की गाडी पुढे चालणार आहे. आणि ज्यावेळेस तुमची गाडी थांबेल, कुठे सिग्नलवरती वगैरे थांबेल, तर त्यावेळेस सिम्पली बघा असं पुढे पुश करायचं याला. हे झाला न्यूट्रल. आणि ज्यावेळेस तुम्हाला रिव्हर्स टाकायचं त्याच वेळेस हा जो बटन आहे, हा इथं बटन आहे, हे दाबून त्याला पुढे सरकवायचा. तो असा पाठीमागे येणारच नाही. आता बघा मी ट्राय करतोय, तो पाठीमागे येणारच नाही. तो हा पुश केल्यानंतर हा न्यूट्रलवरती आला आणि हा ड्राईव्हवरती आला. आणि मित्रांनो, ॲटोमॅटिक गाडीमध्ये मॅन्युअल पण असतं, पण विदाऊट क्लच असतं. त्याची फिलिंग तशीच आहे पण विदाऊट क्लचची आहे. आणि गिअर टाकण्याची पद्धत थोडीशी वेगळी असणार आहे. तर मित्रांनो, ह्या गाडीमध्ये पण मॅन्युअल आहे. इथं बघा, हे मॅन्युअल दिलेलं आहे आणि हे प्लसचं एक साईन आहे आणि मायनसचं साईन आहे. तर हे काय दर्शवतं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही गाडी ऑन करताल, ऑन करून आपण मॅन्युअल गाडी चालवत असताल, तुम्हाला मॅन्युअल गाडीची माहीत आहे, ज्यावेळेस आपण गाडी ऑन करतो, फर्स्ट गिअर टाकतो, क्लच सोडतो आणि मग आपली गाडी चालायला लागते. यामध्ये पण मित्रांनो तसंच आहे. त्यावेळेस तुम्ही गाडी ऑन करताल, तुम्हाला गाडी मॅन्युअल चालवायची असेल त्यावेळेस तुम्ही काय करता, आता समजा तुमची गाडी ह्याच्यावरती आहे, न्यूट्रलवरती आहे, तर तुम्हाला ज्यावेळेस गाडी मॅन्युअल चालवायची तर सिम्पली आहे ना, अशी ड्राईव्हमध्ये घ्यायची. ड्राईव्हमध्ये घेतल्यानंतर आहे ना, त्याला राईटला पुश करायचं, बस झालं का. आणि ज्यावेळेस तुम्हाला गाडी हा फर्स्ट गिअर पडेल, ज्यावेळेस तुम्ही असं हे करताल, फर्स्ट हा झाला सेकंड, हा थर्ड. आणि ज्यावेळेस तुम्हाला गिअर कमी करायचे त्यावेळेस पाठीमागं सरकायचे, एक फर्स्ट, हे असं 2, हे फर्स्ट. ह्याच्यामध्ये अशी सिस्टीम, मॅन्युअल पण तुम्ही गाडी चालवू शकता आणि ॲटोमॅटिक पण चालवू शकता. पण मित्रांनो, या ॲटोमॅटिकचा उपयोग तुम्ही आहे ना, जास्तीत जास्त चढावरती, घाट चढताना, अशा वेळेस तो यूज येतो तुम्हाला. सिटीमध्ये याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण सिटीमध्ये ट्रॅफिकच एवढं असतं की तुम्हाला गाडी ॲटोमॅटिक चाललेलीच तुम्हाला आवडेल. तुमच्या पायाला ताण नको आहे असं तुम्हाला वाटेल ज्यावेळेस तुम्ही ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताल.
घंटा तुम्ही जर ट्रॅफिक अडकले असला तर तुम्हाला क्लचची गाडी तुम्हाला नाही आवडणार. म्हणून मित्रांनो आजकाल आहे ना खूप लोक ज्यावेळेस त्यांच्याकडे मॅन्युअल गाडी असं आहे ती सेल करून लोक ॲटोमॅटिककडे वळतात आहे. त्याचं कारण हेच आहे की आपण आपली जी जीवनशैली आहे ती आज धकाधकाची झालेली आहे. माणसं कुणालाच जास्त एफर्ट्स नको आहेत. म्हणून आजकाल माणसं आहे ना जास्त आपलं ह्याच्याकडे वळत आहेत ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये. खूप सोपं आहे मित्रांनो, काहीच नाही करायचं. ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये येताल त्यावेळेस मी तुम्हाला ऑन करून दाखवतो. हे बघ गाडी ऑन झालेली आहे. आता ही गाडी न्यूट्रलमध्ये आहे. तर इथं बघा हे एन जे आहे तो ब्लू झालेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्हमध्ये टाकण्यासाठी फक्त काय करा, पाठीमागे पुश करा आणि ब्रेक दाबावा लागेल. त्यावेळेसच तुमचं हे होईल. ज्यावेळेस तुम्ही ब्रेक नाही दाबला आणि ड्राईव्हमध्ये टाकताल तर असा ब्लिंक आवाज येईल. इथं इथं बघा ते कसं येतं. आणि हे बघा आता हे न्यूट्रलमध्ये आहे. तुम्ही गाडीचा ब्रेक दाबलेला आहे आणि पाठीमागं हे ड्राईव्हमध्ये टाकलं. तुम्ही ड्राईव्हमध्ये टाकलं, ज्यावेळेस तुम्हाला गाडी रिव्हर्स करायची आहे त्यावेळेस तुम्ही काय करा, न्यूट्रलमध्ये टाका. मग असं पुढे जाणारच नाही तो. त्याला इथं पुश करावं लागेल. पुश करून तुम्हाला पुढे ढकला लागेल. त्यावेळेस रिव्हर्सची लाईट लागली बघा, दिसते रिव्हर्स. आणि ज्यावेळेस तुम्ही असं पाठीमागं पुश करताल होतं, पण ते तुमच्या गाडीच्या गिअरबॉक्ससाठी चांगलं नाही आहे. म्हणून कधी पण रिव्हर्समधून गाडी पाठीमागे येते ना, हे प्रेस करूनच घ्या आणि हे ड्राईव्ह. आणि जर तुम्हाला मॅन्युअल गाडी चालवायची असेल तर जस्ट प्रेस करा राईट साईडला आणि इथं बघा मॅन्युअलची लाईट जळलेली आहे. मॅन्युअल लाईट जळून तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड पुश करत राहायची. आणि जसं तुम्हाला स्पीड कमी होत जाईल, कमी करायची, त्यावेळेस तुम्ही मायनसमध्ये येत जा. हे आहे ड्रायव्हिंग, आपलं ॲटोमॅटिक ड्रायव्हिंग. याच्यामध्ये मित्रांनो ना 2-3 ॲटोमॅटिकमध्ये 2-3 प्रकार पण येतात. आता ज्यावेळेस मोठ्या सेगमेंटची गाडी आहे, समजा बलेनो गाडी आहे तुमच्याकडे, त्याची CC वगैरे जास्त आहे, तो 1200 CC वगैरेची गाडी आहे, पॉवर जास्त आहे तिच्यामध्ये. तर तिच्यामध्ये ना तुम्हाला इथं एक असं हे DNR आणि इथं P म्हणून दिसेल. तर P काय शो करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही गाडी थांबवताल, तुमची गाडी थांबेल, तुम्ही गाडी लावून घरी जात असाल त्यावेळेस ती गाडी P वरती ठेवायची असते आणि हँडब्रेक मारून तुम्ही गाडी ती थांबवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला आता न्यूट्रल करावं लागेल. न्यूट्रल करून मग तुम्ही गाडीची चावी काढू शकता. तर मित्रांनो अजून 2-3 प्रकार आहेत. CVT आहे, DCT आहे, हे टॉर्क कन्व्हर्टर वगैरे आहेत ह्याचे. हे एक जास्त पॉवरफुल गाड्या, जे खूप गाडी इंथुजियास्टिक आहेत त्यांच्यासाठी गाड्या बनलेल्या आहेत. मित्रांनो हा होता ॲटोमॅटिक गिअरविषयी थोडीशी तुम्हाला माहिती. मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आज आपण इथंच थांबू, नंतर भेटूया. धन्यवाद.